आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा भासणार, दरवाढीनंतर केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह। देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढत असतानाच आता गॅसच्या संभाव्य तुटवड्याचीही भीती व्यक्त केली जात आहे। पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असून त्याचा परिणाम भारतातील एलपीजी दरांवर झाला आहे। एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयातदार देश असल्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा थेट परिणाम देशातील गॅस तुटवड्यावर होतो। दरम्यान केंद्र सरकारने तेलशुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात पुरवठा सुरळीत राहील का याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तसेच सिलेंडर बुकिंगसाठी नवे नियम लागू करण्याची चर्चा सुरू असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीका करत सरकारने आधीच वाढलेल्या महागाईत भर घातल्याचा आरोप केला आहे। स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडत असून सरकारने तातडीने दिलासा देण्याची मागणीही होत आहे। दरम्यान आगामी काळात एलपीजी दर आणि पुरवठा याबाबत केंद्र सरकार नेमकी कोणती पावले उचलते याकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। देण्यात आला आहे व उर्वरित किती अजून देण्यात बाकी आहे। थकीत अनुदान देण्यासाठी शासनाने निश्चित कालमर्यादा ठरवली आहे का? असल्यास ती कोणती? बंद पडलेल्या शिवभोजन केंद्राची जिल्हानिहाय संख्या किती आहे? ती पुन्हा सुरू करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहे? आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघात आणि ते लागत जे शिवभोजन केंद्र आहे, अन्नदाता आहार केंद्र, दिव्या लंच होम, खुशी रेस्टॉरंट, अनुराधा किचन, हे सगळे जे पेंडिंग निधी आहे ते कधीपर्यंत भेटणार? अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की या बाबतीमध्ये शिवभोजन केंद्राचे जे आहेत पैसे द्यायला फार उशीर झाला, त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत। परंतु 70 कोटी रुपये जे आहे या अगोदरच आपण वितरित करण्यासाठी दिले आणि त्यापैकी जवळपास 68 कोटी रुपयाचं वितरण सुद्धा झालं। आणि या अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महोदय, मागणी क्रमांक M2 मुख्य लेखा शीर्षक 2408 मध्ये मागचे सर्व पैसे जे आहेत ते चुकवण्यासाठी 70 कोटी धरून 220 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर पुढच्या वर्षासाठी सुद्धा आणखी 120 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि हे सगळे पैसे जे आहेत हे आपला अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर साधारणपणे 20 मार्च नंतर जे आहेत हे पैसे जे आहेत ताबडतोब आपण द्यायला सुरुवात करू। एकूण जे आहेत 2258 केंद्र होती, त्याच्यापैकी 1875 सुरू झाली होती, पैकी 385 बंद झाले, त्यातले 63 जे आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी तक्रार आली म्हणून बंद केलेले आहेत। परंतु मला असं वाटतं की जे सगळी रक्कम मिळाल्यानंतर बंद झालेले जे आहेत केंद्र सुद्धा सुरू करायला लोक तयार होतील। मोदयांनी आता सांगितल्यामुळे धन्यवाद। पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जवळजवळ 1873 आता जी चालू आहेत, 8-10 महिन्यापासून त्यांना थकीत आहे आणि ते खरं म्हणजे व्याजाने वगैरे पैसे काढून अध्यक्ष महोदय कसं तरी चालवत आहेत। आता ही गंभीर परिस्थिती आहे, तुम्ही कधी देणार? आणि त्यामध्ये त्यांचा जो थकीत वेळ आहे म्हणजे आज थकीत आहे त्या महिन्याचं त्यांना व्याज देणार का, अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महाराज, व्याज देणं कठीण आहे, परंतु जे आहेत हे पैसे जे आहेत 20 मार्च नंतर जे आहेत सगळे पैसे जे वितरित करण्यात येतील। माझा प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्याच्या वेळेला आपण या ठिकाणी शिवभोजनसाठी जे पैसे घेतले होते त्यानंतर आपण बिल तात्काळ देणार होता, ती त्यावेळेला पुरवणी मागण्याच्या वेळेला जे पैसे या खात्याला मिळाले
त्यात पुरवणी मागण्याच्या त्या पैशातून आपण त्यावेळेला या शिवभोजनधारकाचे पैसे दिले का, हा माझा प्रश्न आहे. या अगोदरच सांगितलं की 70 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 68 कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे आणि आता बाकीचे पैसे जे आहेत हे आता आपल्याला ताबडतोब मिळतील. चला पुढे.